त्याआधी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे कोरोना झाल्याचं भासवून 79 वर्षीय वृद्धावर चुकीचे उपचार केल्याच्या आरोपानं अहिल्यानगरमधील 6 प्रतिष्ठित डॉक्टर्स विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मृत्यू झालेले बबनराव खोळराळे यांचा मुलगा अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2020 मधील प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खोकराळे यांनी 2022 मध्ये या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल पिटिशन दाखल केली होती। न्यायालयीन सुनावणीनंतर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार तोफखाना पोलिसांनी संबंधित 6 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बोगस उपचारांसाठी 1,84,000 घेतल्याचा आरोप केला आणि याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत। तर औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानंतर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। अहमदनगरमधील 6 प्रतिष्ठित डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। औरंगाबाद खंडपीठाने या निकालानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। कोरोना भासवून उपचार प्रकरणी 6 डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालाय। मृत्यू झालेल्या बबनराव खोकराळे यांचा मुलगा अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2020 मधील प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशोक खोकराळे यांनी 2022 मध्ये या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल पिटिशन दाखल केलेली होती आणि न्यायालयीन सुनावणीनंतर गुन्हा नोंदवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। तोफखाना पोलिसांनी संबंधित 6 डॉक्टर्स विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बोगस उपचारांसाठी 1,84,000 घेतल्याचा आरोप होता आणि याच प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत। 2020 हे प्रकरण होतं। या प्रकरणामध्ये 2022 मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि यानंतर आता निकालानुसार या 6 डॉक्टरांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। 2020 रोजी मी माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। इथे डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर आणि त्यांच्या टीमने त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट केली, पण कोरोना नसताना त्यांनी त्याच्यावरती माझ्या वडिलांच्यावरती ट्रीटमेंट केली। आता मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांना कोरोना नसताना तुम्ही कोरोनाची ट्रीटमेंट का दिली, तर त्याच्यासाठी त्यांनी RT-PCR रिपोर्ट बोगस बनवले। ट्रीटमेंटमध्ये पूर्ण त्यांनी चुकी केली। माझ्या वडिलांचा मृत्यू कधी झाला, कुठली ट्रीटमेंट दिली आम्हाला कधी सांगितलं गेलं नाही। माझ्या वडिलांची बॉडी पण अंत्यविधी केला का नाही माहित नाही, माझे वडील एक्सपायर झाले का आजही मला माहित नाही। त्यांनी बॉडी परस्पर पाठवली की काय केली माहित नाही, आम्हाला सांगितलंच गेलं नाही। मी जेव्हा याच्या सगळ्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडे तक्रार केली तेव्हा त्यांच्या 6 डॉक्टरांच्या कमिटीने मला एक रिपोर्ट दिला, अहवाल जो असतो डॉक्टरांचा चुकीचा अहवाल, याचा ट्रीटमेंट बद्दलचा अहवाल, तर तुम्हाला डॉक्टर अहवाल जो दिला तो त्या अहवालामध्ये हे पूर्ण डॉक्टर बहुरूपी, डॉक्टर गोपाल बहुरूपी, डॉक्टर सुधीर बोरकर, डॉक्टर सचिन पांडवे, झावरे डॉक्टर आणि मुकुंद तांदळे यांच्या विरुद्ध हा सगळा मला त्यांनी रिपोर्ट दिला की हे डॉक्टरांकडनं चुकी झाली म्हणून तुमचे वडील एक्सपायर झाले। मी याच्या संदर्भात पोलीस स्टेशनला गेलो आणि तुम्ही गुन्हा दाखल करा असं सांगितलं त्यांना, तर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। मग मी दिनांक या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी प्रसाद शिंदे यांच्याकडून। प्रसाद, हे नेमकं प्रकरण काय होतं आणि आता आदेश काय दिले गेलेले आहेत गुन्हे दाखल देण्यासंदर्भात? नक्कीच कोरोना काळ हा अत्यंत भयानक होता। या काळामध्ये रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाकडे नव्हतं। त्या काळामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये एक घटना घडली ज्यामध्ये एका 79 वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर त्यांच्या मुलाने कोर्टाकडे धाव घेतली आणि त्यानंतर आज त्या संदर्भात निकाल लागला। त्यामध्ये शहरातील 5 नामांकित डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 13 ऑगस्ट ते 23 नोव्हेंबर दरम्यान या 79 वर्षीय वृद्धाला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं। या काळामध्ये बनावट कोरोना रिपोर्ट दिल्याचा आरोप या मयत वृद्धाच्या मुलाने केलेला आहे। आता त्यानंतर कोर्टाने या 5 डॉक्टरांना, नामांकित डॉक्टरांवरती सदोष मनुष्य गुन्हा दाखल केलेला आहे। निश्चित प्रसाद, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।